की मानवत येथे मनोज जरांगे पाटलांची आढावा बैठक होती। आढावा बैठकीचं रूपांतर सभेमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी मानवतची जी काही तरुण मंडळी आहेत, आपण पाहतोय की ही सर्व तरुण मंडळी आहे आणि मानवतच्या तरुण मंडळींनी या ठिकाणी आढावा बैठकीचं रूपांतर सभेमध्ये केलं आहे। कारण 3च दिवस या नियोजनासाठी मिळाले आणि 3 दिवसामध्ये एवढं मोठं नियोजन। हा छोटा तालुका आहे, 54 गावांचा हा तालुका आहे आणि हे नियोजन आपण पाहतोय। या ठिकाणी किरण शिंदे आहेत किंवा शेलूवरून सुद्धा आमचे या ठिकाणी मित्र आलेले आहेत। ही सर्व जी काही मंडळी आहे महाराष्ट्रातली मनोज जरांगे पाटलांच्या सोबत कायम असणारी मंडळी आहे। आणि या ठिकाणी आपण किरणराव, कसं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि कशा पद्धतीनं गेल्या 3 दिवसामध्ये हे नियोजन सुरुवात झाली? या ठिकाणी मानवत शहरामध्ये मानवत शहरातल्या मराठ्यांची, तळागाळातल्या मराठ्यांची एक कळकळीची विनंतीच होती सगळ्या मानवत शहराकडून की मानवत शहरामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील आले पाहिजे। परंतु इथं कोणी संयोजन समिती नाही आणि आमच्या मीटिंगचा व्हिडिओ गेला त्यांच्याकडे। कारण आमची मीटिंग ही 5 ते 10 हजार लोकांची मीटिंग झाली आणि त्या 10 हजार लोकांच्या मीटिंगचा व्हिडिओ गेल्यामुळं त्यांच्या काही टीमनं आमच्या काही संयोजकाशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला काही वेळ तुमच्या रूटनं जाणार आहे तर तुम्हाला एक संवाद दौरा म्हणून बैठकीसाठी 2 मिनिटं मिळू शकते। तर आम्ही विनंती केली की आम्हाला थोडासा टाईम वाढवून द्या। आम्हाला त्यांना सभा दिलेली नाही, आम्हाला त्यांना बैठकच दिलेली। परंतु या मानवत शहरातल्या आणि या आजूबाजूच्या 54 गावातल्या खेड्यातल्या मराठा समाजाच्या सर्व नागरिकांनी असं ठरवलं की ही जी बैठक आहे, आढावा बैठक, ही बैठक न राहता राज्यातली आणि देशातली सगळ्यात मोठी सभा आंतरवली सराटीत झाली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये करोडोच्या संख्येनं मराठा समाजाच्या सभा झाल्या। परंतु ही बैठक तालुकास्तरीय राज्यातली सगळ्यात मोठी जी ही बैठक आहे ती राज्यातली सगळ्यात मोठी तालुका लेवलची विराट सभा करण्याची जबाबदारी या मानवतच्या मराठ्यांनी। मराठा मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नक्कीच आपण पाहतोय मानवत हे तालुका मुळात छोटा तालुका आहे, 54 गावांचा तालुका आहे आणि छोटा तालुका असताना सुद्धा या तालुक्यातल्या लोकांनी मोठी विराट सभाचं रूपांतर या बैठकीला केलं आहे। आणि या ठिकाणी आपण शेलूवरून या ठिकाणी पांडुरंग जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि शेलूच्या वतीनं तुम्ही कसा पाठिंबा या सभेला देत आहे आणि शेलूच्या वतीनं तुमचं आता जे काही समजा या ठिकाणी टोप्या आहेत किंवा काही घेऊन आलं ते पण तुम्ही या ठिकाणी सांगा। हो, निश्चितच सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आपल्या सर्वांना माहिती आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि मग जसं आम्हाला यांनी खरं तर मानवतकरांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत का, कारण की 2 ते 3 दिवसाच्या नियोजनामध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसाचा कालावधी भेटलेला असताना सुद्धा त्यांनी अहोरात्र मेहनत करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एवढी मोठं सभा या ठिकाणी आयोजित करण्याचं ते काम करतायत। त्यांचं खरंच मनापासून या ठिकाणी आम्ही कौतुक करतो आणि जिल्हाभरामध्ये या ठिकाणी सर्व मानवतकरांचं जे मानवतमध्ये असणारे मराठा बांधव आहे त्यांचं कौतुक होतंय की एवढ्या चांगल्या सभेचं आयोजन त्यांनी कमीत कमी कालावधीमध्ये केलेलं आहे। तर आपली सकल जे मागच्या 22 तारखेला दादांची जी सभा झाली होती आपल्या शिलूच्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरती, तर त्या ठिकाणी ज्या काही टोप्या शिल्लक होत्या त्यातल्या 5000 टोप्या आम्ही सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या भावांना या ठिकाणी सुपूर्द करतोय। आणि आम्ही ऑलरेडी सांगितलं की आमच्याकडून कोणतंही सहकार्य लागत असेल तर आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार आहोत। आणि त्याचबरोबर आम्ही 1000 स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी या सभेसाठी या ठिकाणी देत आहोत। अवघ्या 1 तासामध्ये सगळे स्वयंसेवक या ठिकाणी सज्ज झालेले असतील। याही पलीकडं आम्ही सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं कोणतीही मदत जर लागलीच तर या ठिकाणी आम्ही तात्काळ मदत करायला तयार आहोत। परंतु त्याही अगोदर मी काल या काही गावामध्ये गेलो मानवत तालुक्यातल्या, तर त्या गावातून स्वतः लोक या ठिकाणी निधीसाठी स्वतःहून पुढे येत आहेत, स्वतःहून या ठिकाणी निधी देत आहेत। रात्री 9, 10 वाजेपर्यंत गावातून मराठा बांधव येत आहेत आणि निधी ते सुपूर्द करतायत। केवळ निधीपुरतीच गोष्ट नाही तर त्यांच्या मनामध्ये उल्हास तेवढाच आहे। प्रत्येक गावागावामधनं गाड्या भरून या ठिकाणी लोक येणार आहेत, स्वतःचा पैसा खर्च करून या ठिकाणी स्वतःच्या कष्टाची भाजी भाकरी खाऊन सर्वच मराठा बांधव इथं मोठ्या संख्येने येत आहेत। आणि तुम्ही पाहिलं असेल राज्यभरामध्ये हे काय कोणी गाडी कोणत्या राजकारण्यांनी गाडी दिलेली नाहीये, कोणत्या खाण्यापिण्याचा खर्च या ठिकाणी कोणी देत नाहीत। स्वतः सगळे मराठा बांधव स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्च करून स्वतः गाड्या लावतायत आणि स्वतः या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। तुम्ही पाहिलं असेल तर आता महिलांचा सुद्धा मोठा प्रतिसाद या सभेला या ठिकाणी भेटणार आहे, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे। पुन्हा एकदा मी मानवतमध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि आजची सभा निश्चितच या ठिकाणी भव्य दिव्य होईल याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा या ठिकाणी शंका नाहीये।
हम तुम्हारे साथ है. नक्कीच आपण पाहतोय मानवत तालुकाच्या पाठीमागं या ठिकाणी शेलू तालुका आहे. कारण शेलू तालुका आमचा मानवतचा पूर्वीचा तालुका म्हटलं की मोठा भाऊ म्हटलं की शेलू आहे. कारण आमचा तालुकाच पूर्वी शेलू होता आणि त्याच्यानंतर शेलूतून पुन्हा मानवत झाला, पाथरी होता. म्हणजे असे 2-3 तालुके, हे छोटा तालुका आहे आणि या तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आमचे शेलूतील मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय विसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.